महिला दिनाच्या दिवशीच पूर्ण स्पीच महिलांचा सत्कार करायचा का, त्यांना त्या दिवशी मान सन्मान द्यायचा का? तर नाही, त्यांना अगदी रोज त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. स्त्री आहे म्हणून हे जीवन आहे, म्हणून हे राष्ट्र आहे, हे लक्षात घ्या. स्त्री काहीही करू शकते. मग स्त्री काहीही करू शकते, मग तिने काही पण करायचं का? बघा, आजकालच्या ज्या मुली आहेत IT क्षेत्रामध्ये, त्यांना लाखोचं पॅकेज असतं, लाखोचं म्हणजे मंथली पेमेंट असतं काहींना. आणि अशा मी काही लेडीज बघितलेल्या आहेत की त्यांचं 35 वय झालं, म्हणजे पॅकेज जास्त असल्यामुळे बरं का, म्हणजे असं सर्वसाधारण मध्ये आपण काय विचार करतो, हिला जॉब नाहीये म्हणून हिचं लग्न होत नाहीये. पण असं काही नाही बरं का. ज्यांना जास्त पॅकेज असलं ना, तर त्यांना सुद्धा प्रॉब्लेम येतात. हे मग तिथं कुठंतरी तडजोड करायला पाहिजे. पैसा म्हणजे सर्व काही नाहीये. तर तुमचं करिअर जितकं महत्वाचं आहे ना, तर तितकीच तुमची फॅमिली सुद्धा महत्वाची, फॅमिली लाईफ सुद्धा महत्वाचं आहे. हे प्रत्येक महिलेनं लक्षात घेतलं पाहिजे. तर माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली आहे की पूर्वीचा काळ, आता बऱ्याचशा लेडीज ज्या काही 50+ आहेत, काही 60+ आहेत, त्यांनी तो अनुभवला असेल. तर पूर्वी असं होतं की घरात पाहुणे जरी आले ना, तर समोर मुलीनी यायचंच नाही. मग ती भले 5-6 वर्षाच्या सुद्धा तरी ती पुढे यायचं नाही, की ते तिच्या भावाने त्या पाहुण्यांना वाढायचं, वडिलांनी वाढायचं, पण मुलींनी